बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी पावसाने धुवाधार हजेरी लावली होती आणि याच पावसामुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे। बीडच्या धारवंटा परिसरामधील जे संपूर्ण शेती जे आहे ते खरडून गेलेले आहे। राजेंद्र काशीद आणि डॉक्टर कल्याण काशीद या संपूर्ण शेतकऱ्याची जे आहे ते मोसंबी पूर्ण खरडून गेलेले आहे। 45 फुटाचा खड्डा जे आहे त्या सिंदफणा नदीच्या पात्रावर बंधाऱ्याला पडलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या बंधाऱ्याला फुरसण गुंतल्यामुळे ही संपूर्ण प्रभावित धार जे आहे ते त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसलेली आहे। संपूर्ण शेती खरडून गेल्यामुळे कल्याण काशीद आणि राजेंद्र काशीद यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर जवळपास घराच्या 5 खोल्या देखील नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या आहेत। माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत। काय सांगाल तुम्ही, तुमच्या संपूर्ण मोसंबी पिकाचं नुकसान झालेलं आहे, लेकरा बाळासारखं तुम्ही जो पटलेलं होतं, संपूर्ण पीक असेल किंवा शेती असेल खरडून गेली। आतापर्यंत आम्ही मोसंबी वाढवण्यासाठी 6 वर्ष झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि 6 वर्ष झाल्यानंतर आमच्या काहीतरी हातात पडणार होतं, पण ह्या नैसर्गिक आपत्तीने आणि बंधाऱ्याच्या नीच काम कृतीमुळे आणि आम्ही वारंवार तक्रारी देऊन सुद्धा त्याची जी काही प्रशासनाला कळलं की ह्या बंधाऱ्याच्या ज्या आतमधल्या भिंती आहेत ह्याच्यातून माणसाचं तोंड सुद्धा निघू शकत नाहीत, अशा पद्धतीने ह्या बंधाऱ्याच्या भिंती केल्यामुळं आणि आलेला पाण्याचा प्रवाह आल्यामुळं पूर्ण त्याच्यामध्ये कचरा आणि झाडं गुंतल्यामुळे त्या पाण्याने दिशा बंधाऱ्यानं वरून न पडता त्यांनी डायरेक्ट दिशा आमच्या शेतामध्ये घुसल्यामुळं पूर्ण आमचं शेत जे काय होतं आणि बाग जी होती ती पूर्ण नैशी झालेली आहे आणि पूर्ण जमीन आमची पूर्ण खडकापर्यंत जवळजवळ 200 ते 40 ते 50 फूट खाली खोल गेलेली ती जमीन पूर्ण खडकाला गेलेली आहे। आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता सुद्धा राहिलेला नाही। आणि आतापर्यंत या जागेवर ह्याचा पंचनामा करण्यासाठी जे काही शासनाची यंत्रणा असते ती आज तागायत इथपर्यंत पोहोचलेली नाही। जे काय ह्या शासनाचे मेन ज्यांच्या अतिरिक्त खाली कृषी अधिकारी असतील किंवा या पाटबंधारे खात्याचे लोक असतील, आजही हा बंधारा फुरसनाने पूर्ण भरलेला आहे। आणखी जर पाऊस आला तर आमची आणखी 1-2 एकर जमीन गेल्याशिवाय राहणार नाही। तरी आतापर्यंत सरकारला जाग आहे ना, खालचे अधिकारी काही नाही, लांबून बघतात आणि डायरेक्ट ते शेतकऱ्याला उडाउडीचे असे उत्तर देतात, आमच्या हातात काय शासन ठरीन ते। मग शासन ठरीन ते हे अधिकारी बसलेत कशाला इथं? ह्यांच्या हातात जर पंचनामा करण्याचा बी अधिकार नाही, लोकांना किती त्या लोकांना किती मदत करायची हे बी हातात नाही, मग हे नेमके शासकीय अधिकारी कोणत्या कामाचे हे नेमके? नुसतं येतात, नुसतं वरून आपली पॉलिसी मारतात आणि शेतकरी जर म्हणलं असं करून हे बघायची माहिती घ्या, ते म्हणतात आमच्या काय हातात आहे, शासन ठरील। मग शासन जर सारंच जर ठरीत असलं तर मग अधिकारी कोणत्या कामाचे? मग इथं आतापर्यंत पाटबंधारे खात्याचा एकही माणूस इथं आलेला नाही की ऍक्च्युअली ह्या बंधाऱ्याची स्थिती काय आहे आणि हा बंधाऱ्यामधलं पाणी तिकडे शेतकऱ्याच्या वावरात काय गेलं ह्याची वारंवार तक्रार आम्ही दिली। ह्याच्या अगोदर सुद्धा एकदा ही पुनरावृत्ती झाली आणि सुद्धा ह्याची पुनरावृत्ती होऊ शकते। आणि आज तागत ह्या बंधाऱ्याला जे फुरसण गुंतलंय त्याच्याबद्दल एकही अधिकारी हे फुरसण काढण्यासाठी याला काय करावं लागेल आजपर्यंत तो तागत आलेला नाही अधिकारी हे फुरसण काढण्यासाठी। आणि आणखी जर पाऊस आला 3-4 तारखेला अनेक हवामानाचा अंदाज आहे, आणखी जर ते पाऊस आला तर आमचं कमीत कमी आणखी 2-3 एकर वावर गेल्याशिवाय राहणार नाही। तरी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे की आपण फक्त शासकीय प्रोटोकॉल फक्त दाखवण्यासाठी करू नका, प्रत्यक्षात शेतकऱ्याला काही भेटलंय का, शेतकऱ्याचे खरोखर पंचनामे झालेत का, शेतकऱ्याचं खरोखर नुकसान खरोखरच रिअल नुकसान किती झाले ह्याची कृपया शहानिशा त्या शासनाने करावी। तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा आणि त्याचं मोजमाप घेऊन घेत शेतकऱ्याला फुलाची पाकळी मिळावी अशी आमची नम्र विनंती आहे शेतकऱ्याची। नक्कीच भावना तीव्र आहेत। तुमचं शेतीसह घर गेलेलं आहे, ऊस गेलेला आहे, प्रचंड प्रमाणात नुकसान झाले, काय सांगाल? आता सांगण्यासारखं तर काही राहिलंच नाहीये, कारण की जिथं राहत होतं ते घर पण गेलंय, ऊस पण गेला आणि त्याच्या ऊसामधला ठिबक वगैरे काही राहिलं नाही। खत आणलं होतं, माझं इथं क्षेत्र 2 एकर होतं, त्याच्यामधलं तर पूर्णच गेलेलं, त्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलंच नाहीये। आणि आता एकच कळकळीची विनंती आहे शासनाला किंवा आमचं घर गेलं, आम्हाला कुठं ना कुठं आम्हाला घराची सुविधा त्यांनी करावी आणि आमची विल्हेवाट कशी ना कशी लावावी। मंडळ अधिकारी कोणी पंचनामा करण्यासाठी आलं होतं का बांधावर तुमचे? नाही, आले होते माहित नाही कोण अधिकारी होते काय होते। आम्ही फुरसंजी गुंतलेला आहे, वाटत होतं की पलीकडे जाईन अजून, त्याच्यामुळे आम्ही बंधाऱ्याच्या आतमध्ये होतो आणि हे काढायला चालू होतं। आम्ही आमच्या पद्धतीने आतापर्यंत 40,000 रुपये खर्च केलाय हे निसर्जी फुरसंजी गुंतलेला एसी मध्ये हे काढण्यासाठी।
नक्कीच पुन्हा एकदा विनंती दाखवण्याचा प्रयत्न करावा. एकंदरीत पाहायला गेलं तर 3 ते 3.5 एकर जमीन जी आहे ते शेतकऱ्याची वाहून गेलेली आहे आणि संपूर्ण आता राख रांगोळी झालेली आहे. आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करताना पाहायला मिळतात आणि आक्रोश देखील व्यक्त करतात. अद्यापपर्यंत बांधावरती ना तलाठी आला, ना मंडळाधिकारी आला, ना कृषी अधिकारी आलाय. म्हणून तात्काळ पंचनामे करून मोजमाप करून आम्हाला मदत मिळाली पाहिजे असा आक्रोश शेतकरी व्यक्त करतायत. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, गेवराई, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.